नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. बातमीपत्रात आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे आजपासून पुरंदर तालुक्यातील दुष्काळ भागाची पाहणी करतायत. शरद पवार हे पुरंदर तालुक्यातील नीरा गावात दाखल झाले असून नीरा गावातील लोकांनी शरद पवारांचे स्वागत केले. नीरा हे पुरंदर तालुक्यातील पहिलेच गाव आहे. यानंतर शरद पवार आता पुरंदर तालुक्यातील वाल्हे या ठिकाणी भेट देणार असून ते चारा छावणीची पाहणी करणार आहेत. जालना जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने शेतकरी राजा खरीपाच्या पेरण्यांना लागलाय. गेल्या वर्षी खरीपाची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली होती, मात्र पाऊस कमी झाल्याने खरीपाचं पीक वाया गेलं. एकीकडे कमी पाऊस त्यातच निर्माण झालेल्या पाणी टंचाईमुळे जालना जिल्ह्यात गतवर्षी दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. दुष्काळाशी सामना करणाऱ्या जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा पाऊस साथ देत असून गेल्या 4 दिवसात जालना जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. जालना शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला मोठी गळती लागण्याने लाखो लिटर पाणी वाया गेलंय. आधीच हवा तसा पाऊस न झाल्याने जालना दुष्काळाच्या झळा सोसतोय. या परिस्थितीत नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली असताना शहराला जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला मोठी गळती लागली आहे. मागील 4 दिवसापासून पाणी या जलवाहिनीला गळती लागली आहे, त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. मात्र याकडे जालना महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झालेलं पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषद जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी व पाईपलाईनचे काम गेल्या 1 वर्षापासून प्रलंबित होते. पावसाळ्याच्या तोंडावर काम तर सुरू झालं, मात्र हेच काम आता पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं असल्याचं पाहायला मिळतंय. गावात विहिरीतून थेट पाणी पाण्याच्या टाकीत पोहोचते आणि टाकीच्या पाईपलाईन मधून नागरिकांना मिळत असलेल्या पिण्याचे पाणी पूर्णपणे गढूळ असल्याचे दिसून येत असल्याने नागरिकांनी चांगलाच संताप व्यक्त केलाय. जिल्हा परिषद अंतर्गत गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याचे टाकीचे व पाईपलाईनचे काम सुरू आहे. मात्र स्थानिक ग्रामपंचायतीने या कामाचा पाठपुरावा करायला हवा होता. मात्र आजपर्यंत या कामाचा पाठपुरावा केला नसल्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे असा आरोप गावकऱ्यांनी केलाय. अनेकदा गावकऱ्यांनी पाईपलाईन संदर्भात अनेक वेळा जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाला निवेदन सुद्धा सादर करण्यात आलं होतं, मात्र त्यावर जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याचे दिसून आले. येथील गौरखेडा गावातील वार्ड नंबर 1 मधील रहिवासी असून आमच्या गावामध्ये जे जल मिशन योजनेची योजना आलेली आहे आणि त्या अंतर्गत आमच्या गावामध्ये पाईपलाईन निष्कृष्ट दर्जाची वापरण्यात आलेली आहे आणि ते काम निष्कृष्ट दर्जा झाल्यामुळे आमच्या 2 दिवसापासून आमच्या गावामध्ये जी लाईन सुरू झाली आणि त्या लाईनमध्ये अत्यंत गंदगीचं पाणी येत आहे आणि त्याचा आम्ही व्हिडिओसुद्धा काढलेला आहे. या ठिकाणी कोणी ग्रामपंचायतचे सदस्य किंवा उपसरपंच सरपंच या ठिकाणी सचिव कोणी येऊन पाहत नाही आणि ठेकेदार त्यांच्या पद्धतीने काम करत आहे, परंतु ते गंदगीचं पाणी आमच्या गावामध्ये चालू आहे. याची शासनाने दखल घ्यावी, अन्यथा आम्ही पुढे कोणती कारवाई करू आम्ही तयार आहोत संपूर्ण गाववाले. ठीक. डोंबिवली MIDC मध्ये गेल्याच महिन्यात अंबर केमिकल कंपनीत रिएक्टर स्फोटची घटना घडली. ही घटना ताजी असतानाच आता बुधवारी पुन्हा येथील इंडो अमाइन आणि अन्य एका कंपनीला आग लागल्याची घटना घडली. येथील अभिनव शाळेजवळ ही घटना घडल्याचे त्या शाळेचे विद्यार्थी आणि येथील परिसरात असलेल्या नागरिकात घबराट पसरली. मात्र घटनास्थळी 5 ते 6 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. चांदूर बाजार तालुक्यातील विश्रोळी धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह अवघ्या 20 मिनिटातच DDRF पथकाच्या हाती लागलाय. दिनांक 11 जून रोजी चांदूर बाजार तालुक्यातील विश्रोळी धरणात शिरसगाव बंड येथील शंकर माकोडे नावाचा तरुण बुडाला होता. त्यानंतर तहसीलदारांनी जिल्हा शोध व बचाव पथकाला पाचारण केलं होतं. पथकाकडून शोध मोहीम सुरू केली असता अवघ्या 20 मिनिटातच युवकाचा मृतदेह DDRF पथकाच्या हाती लागला. मृतक शंकर हा मित्रांसह धरणावर गेला असताना पोहण्यासाठी त्याने धरणात उडी घेतली, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात आलं. या प्रकरणी ब्राह्मणवाडा पोलीस पुढील तपास करत आहेत. पूर्व विदर्भात वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार व्हावा व आधुनिक शिक्षणासोबत सुसंस्कारित विद्यार्थी तयार व्हावेत, त्यातूनच संप्रदायाचा मान वाढावा
यासाठी गुरुकुलाची संकल्पना व पूर्व विदर्भातील पहिलेच गुरुकुल निमगाव या ठिकाणी स्थापन करण्यात आले। यामध्ये गुरुकुलातील विद्यार्थ्यांना 80% शिक्षण व 20% सुसंस्कारित आध्यात्मिक शिक्षण देण्यात येणार आहे। विद्यार्थ्यांच्या अंगातील क्षमता ओळखून आधुनिक अभ्यासक्रमाची सांगड घालणारे गुरुकुल अशी ख्याती निर्माण करण्याचा संकल्प आहे। म्हणून मुले हे देशाचे भावी आधारस्तंभ आहेत, असे प्रतिपादन हरिभक्त पारायण विदर्भ रत्न संजय महाराज पाचपोर यांनी केले। धावण्याच्या स्पर्धेतील अतिशय कठीण समजली जाणारी कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे 9 जून रोजी पार पडली। या स्पर्धेसाठी देशभरातून हजारो स्पर्धकांसोबत अमरावती जिल्ह्यातील 6 धावपटूंनीही सहभाग घेतला। सलग 11 तास धावत 90 किलोमीटरचे अंतर पार केले। यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रशिक्षक दिलीप पाटील यांच्यासह दीपमाला साळुंखे बद्रे, पोलीस निरीक्षक अनिल कुरळकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता मंगेश पाटील, पोलीस कर्मचारी राजेश कोचे, पोलीस निरीक्षक सतीश उमरे यांनी देशाचे नाव उज्ज्वल करत मेडल पटकावले। त्यामुळे सर्वांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या जात आहेत। 2011 पासून कॉम्रेड्स मॅरेथॉन मध्ये सहभागी होत आहे आणि आतापर्यंत मी 8 वेळा ही मॅरेथॉन कंप्लीट केलेली आहे। 2024ला माझी 9वी असेल आणि 2025ला 10 पूर्ण करण्याचा माझा एक मानस आहे। तर अमरावती रोड रनर्स हा जो एक मॅरेथॉनचा ग्रुप आहे हा जवळपास 2020ला आम्ही सुरू केला। कारण अमरावती हाफ मॅरेथॉन जी सुरू झाली यामध्ये शहरामधून मॅरेथॉन रनर्स भेटावे हा यामागचा उद्देश होता की एक प्रॉपर सिस्टमॅटिक ट्रेनिंग जर लोकांना मिळाला तरच अमरावतीतून मॅरेथॉन तयार होतील। त्या उद्देशाने हा ग्रुप स्थापन करून त्या ग्रुपच्या माध्यमातून सर्व जो कोणी असेल त्याला मॅरेथॉनचं ट्रेनिंग देण्यात येतं आणि याबद्दल कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारण्यात येत नाही। ज्याची इच्छा असेल तो या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकतो आणि आतापर्यंत या ग्रुपच्या माध्यमातून जवळपास 100च्या वर लोकांनी वेगवेगळ्या मॅरेथॉनमध्ये भाग घेतलेला आहे। म्हणजे मागच्या वर्षी आम्ही सातारा हाफ मॅरेथॉनला 80 लोक गेलो होतो, टाटा मुंबई फुल मॅरेथॉनला 23 लोक होतो। तर हा नंबर हळूहळू असा वाढतोय। त्याला कारण असं आहे की ट्रेनिंग डिसिप्लिन आणि सिस्टमॅटिक ट्रेनिंग देण्यात येतं। त्याशिवाय ट्रेनिंग सोबतच न्यूट्रिशन काय म्हणजे तुम्हाला ट्रेनिंगमध्ये काय काय गोष्टी फूड्स यामध्ये काय चेंजेस करावे लागतात, तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काय चेंजेस करावे लागतात, ह्या सर्व गोष्टीचं त्यांना प्रशिक्षण देण्यात येतं। आता मी जवळपास 20 वर्षापासून मॅरेथॉनमध्ये आहे। मात्र फिफा विश्वकरंडकाच्या पात्रता फेरीत अ गटामध्ये भारतीय संघ 3ऱ्या स्थानावर राहिला। त्यामुळे 3ऱ्या फेरीपासून भारतीय संघाला दूरच राहावे लागले। T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये अँटिग्वाच्या मैदानावर ब गटातील ऑस्ट्रेलिया आणि नामिबिया यांच्यात खेळला गेलेला सामना अवघ्या 23 षटकात संपला। या सामन्यात मिचेल मार्शच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचे पूर्ण वर्चस्व दिसून आले, ज्यात त्यांनी प्रथम गोलंदाजी करत नामिबियाच्या संघाला 17 षटकात केवळ 72 धावांवर रोखलं। यानंतर ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य 5.4 षटकात केवळ 1 गडी गमावून पूर्ण केलं आणि सुपर 8 साठी आपले स्थान निश्चित केले। वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबण्याची। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड कट।